नमस्कार. एम.बी. न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अमरावती येथील अंबादेवीच्या मंदिरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येऊन सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी अंबादेवीची मनोभावे पूजा करून ओटी भरली. राज्यात महायुतीचे सरकार येऊ दे व महायुतीचा मुख्यमंत्री होऊ दे. ब्युरो रिपोर्ट, एम.बी. न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या शक्तिपीठांना जाणं, दर्शन घेणं, आशीर्वाद मागणं, मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छा व्यक्त करणं, हे करोडो लोक, लाखो बिखो काही नाही, एकट्या इथल्या मंदिरातच काही लाख लोक येऊन जात असतात. आणि त्यामुळे सुरुवातीला पहिल्याच दिवशी कोल्हापूर, व्हेरी सेम डे तुळजापूर केल्यानंतर मी आणि बायकोने असं ठरवलं की ह्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. वर्षानुवर्ष विद्यार्थी परिषदेचं विदर्भ माझ्याकडे राहिलं. त्यामुळे म्हणजे अनेक वेळेला मी अमरावतीला अंबामातेच्या दर्शनाला आलो. गेल्या वेळेला मला अमरावती जिल्हा पालकमंत्री मिळाला तो नवरात्रीत मिळाला. त्यामुळे येणं शुभ शकून आहेत, आणखी रांगा लागतील येण्यासाठी मयुरात, असं संजय राऊतांनी म्हटलं. असं आहे की राजकारणातच नाही, जिवंत माणसांच्या जगामध्ये कालचक्र नेहमी फिरत असतं. 19ला ही स्थिती आमची होती. हा आला, तो आला, तो आला, तो आला, आमच्याकडे रांग होती. सरकार गेलं विश्वासघाताने. सरकार गेलं नसतं तर औषध द्यायलाही शिल्लक राहिलं असं का सांगा. सगळी काँग्रेस, राष्ट्रवादी झाडून इथे आले असते. कालचक्र मात्र बदलतं, त्यामुळे मजा आहे. त्यामुळे ते बदललं. आता तिकडे रांग लागली. काय माहिती 2-4 दिवसांनी एखादी घटना घडली तर इकडे पुढे रांग लागली. बरं, कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असं तुम्हाला वाटते? काय कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने? कालचक्र महायुतीच्या बाजूने आहे. ज्या खोट्या नॅरेटिव्हच्या साहाय्याने आम्हाला बॅकफुटला म्हणजे मागे ढकललं गेलं, त्याही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 17 जागांमध्ये 130 जागा अशा आहेत की ज्या 130 जागांवर आम्ही पुढे आहोत. म्हणजे 17 जागा जिंकल्या आणि बाकीच्या हरल्या, मिळून 130 विधानसभा पुढे. 144 असतं, मुख्यमंत्री असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 14 मिळवणं काही कठीण नाही. आम्हाला 14ला कुठे 144 होता, 122च होता. पण आम्ही पहिले 7 अपक्ष मिळवले, मग शिवसेनाला बरोबर घेतलं, 5 वर्ष सरकार चालवलं. त्यामुळे फार महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये. लाडक्या बहिणीचा 4था हप्ता देण्यासाठी वेळी आता बच्चू कडू यांच्या प्रहाराचे राजकुमार पटेल जे आहे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला, शिंदे सेनेत, त्यामुळे ती जागा तिकडे जाणार असं निश्चित मानलं जाते. काय सांगा? मी रात्रभर प्रवासात होतो. सकाळी जाग आल्यानंतर 2 वाजता नागपूरला झोपलो, तेव्हा कळली बातमी. तर त्याच्या आतलं डिटेल्स मला माहीत नव्हते.
दादा अजित पवार माझा दुश्मन असं चालत नाही ना. त्यामुळे एक मोठं काम शासनाने त्यांचं केल्यामुळे ते खुश होऊन म्हणाले, अरे जेवायला या घरी, येतो जेवायला घरी, तुम्हाला बोलवतो तुम्ही पण जाल, मला बोलवलं मी गेलो. साधारणतः राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या वर आणि तत्वाच्या वर जाते. आम्हाला मात्र तो अनुभव नाही, कारण आम्ही जीना यहाँ मरना यहाँ, कुछ मिला तो भी नहीं मिला तो भी नहीं छोडेंगे. पण ज्यांचा एक फार मोठा संस्थांचा व्याप असतो त्यांना आमदार नाही, खासदार नाही, याच्याशिवाय जगणं अशक्य असतं, संस्था जगवणं अशक्य असतं. पण त्यामुळे हर्षवर्धनजींना आमचा काही राग नाही, पण हर्षवर्धनजी तुम्हाला खूप दिलं पार्टीने, विशेषतः अमित भाईने तुमच्यावर खूप प्रेम केलं, देवेंद्रजींवर खूप प्रेम केलं. पण त्यामुळे नाही एकदा एखाद्या वेळेस आमदारकी, आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं हे काही बरोबर नाही. छोटे निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो. नेत्याची व्याख्या तीच जो नेतो, लीडरची व्याख्या तीच जो लीड करतो. आणि त्यामुळे तुम्ही लोकांबरोबर जाणार आहात तर लोक तुमच्यावर येणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आमच्या मनात कोणती कटुता नाही. दादा